नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आमच्या उसाला तोड येणार होती. म्हटल्यानंतर आम्ही चाललो होतो ठिबक काढायला. 4 वाजून गेले होते, पण म्हटलं होईल तेवढं होईल. आंब्याला छानपैकी मोहर आला आणि मेथीची भाजी तर एकच नंबर अशी आली बघा. तर आता नाही उसातला ठिबक काढणार आहे. कमीत कमी एक आवड जरी झाला काढू तरी वास आहे म्हटलं, का तर त्यांना उद्या त्याला तोडायला होईल ना तेवढा. नाही काढलं तरी चालतं, पण कसं आहे जरा वस्तूंची काळजी घेतली की थोडे जास्त दिवस टिकतात. म्हणलं की चला ठिबक काढूनच घेऊया. मग मी इथनं नाही पायपा काढून त्यांच्याजवळ देत होते आणि एक नाही 2-2 पायपा घेऊन जात होते. का तर कसं आहे माहिती आहे का, आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतली ते भरपूर दिवस ते टिकतात वस्तू. मग यासाठी नाही आम्ही कायमस्वरूपीच उसातलं ठिबक नाही उसाला तोड आली की काढून घेतो. म्हणजे कसं होतंय की त्याला कोयता वगैरे लागून कटबीट होत नाही त्या पायपा, आणि पाईप आपल्या चांगल्या राहते. ते कट झाले तरी जॉईंटर घालून व्यवस्थित करायला येते, पण म्हटलं नको. मग आम्ही असं एका रानात अशा मस्तपैकी पायपा सगळ्या ओढून घेतल्या. तर ह्या पायपा परत रस्त्याकडेला नाही ओढत न्यायच्या बरं का, आणि आपल्या दोडक्याच्या रानात ठेवायच्या. म्हणजे कसं परत रानात मेहनत वगैरे करताना अडचण येणार नाही. मग म्हटलं की का ह्या दोडक्याच्या रानात का नाही, आम्ही ज्या पायपा सगळ्या ओढत आणल्या तो काही व्हिडिओ बनवता आला नाही. आणि ही कंड 10 सऱ्या तोडले त्याने. हा पण ऊस आमचाच आहे आणि अजून इकडे तोडायचा राहिलाय बरं का. चांगला असा ऊस आहे. एप्रिल महिन्यातली ऊसाची लागण आहे आणि हिरवागार पाहिजे असा ऊस आहे. कडेला कसं जरा ठिबकचं पाणी गेलं नव्हतं किंवा पाटाचं पाणी गेलं नव्हतं, त्यामुळे कडेला एवढा काही ऊस चांगला नव्हता. पण आतनं ऊस हिरवागार आणि चांगला. एप्रिल महिन्यातली लागण आहे आणि लागण पण घरगुतीच केली होती. लागण करताना काही ऊसाला लागवड मिळाली नव्हती. आणि त्यात का नाही फ्लावरचा एक 10,000 गड्डा घातला होता आणि कोथिंबीर टाकली होती, मेथी टाकली होती अशा प्रकारे. आणि एका आवडात वांगं लावलेलं होतं, त्यातच लागण केली होती. पण वांगं लावलेल्या आवडातलंच ते आवड काढला आम्ही आणि त्यात परत दोडका लावला होता आणि त्याचा पण चांगला आम्हाला पैसे झाले. 20 रुपये पावशेर आमचा दोडका केला त्यावेळेला. छानपैकी दोडका पण आला होता. मग का नाही आम्हाला तसं फ्लावरचं पण हे झाले की मेथी कोथिंबीरीचं काय झालं नाही की, पण झालं बऱ्यापैकी. कमीत कमी की नाही 5 रुपयाला पेंडी होती. त्याचं बियाणाचं पैसे निघालं म्हटलं तर चालेल. तण येण्यापेक्षा मेथीची भाजी कोथिंबीर आली 5 रुपयाला विकली तरी काही वाटलं नाही. का तर भांगल म्हणजे तण आलं तर भांगलायला लागतायच ना. आणि फ्लावर असल्यामुळे भांगलन करायलाच लागतं. फ्लावर असल्यामुळे कसं तण चालत नाही, आणि तण आलं की मग तुडतुड येते किंवा आळी भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे फ्लावर आलं की भांगलन ही भरपूर प्रमाणातच लागतं. म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा. एवढ्याच 8-9 वळी काढल्या होत्या मधल्या आणि त्यात दोडका केला होता. आणि आता म्हटलं या दोडक्याच्या रानातच नाही ठिबक आणून ठेवावं. ही एक करभर रान आहे आमचं इथं. आणि ह्याच्या समोरच्याच बाजूला नाही आमचं बघा हे 1 एकर रान आहे. ह्यात मेथी आणि आत्ता ऊसाची लागण केली. आणि त्याच रानातला ऊस आहे की नाही ह्या रानात बियाण्याला वापरला, का तर ती लागण होती आणि कोवळी लागण होती, म्हणून त्या समोरासमोर रान असल्यामुळं की नाही त्या रानातलं ह्या रानात पण बियाण्याला ऊस वापरला. आता अंधार पडायला लागला होता. म्हटलं की आता जाऊया घरी. मग घरी जाताना म्हटलं की जरा थोडी भाजी घेऊन जावं. बारीक कवळी भाजी असली तरी उपटू वाटत नाही बरं का. पण आज म्हटलं काय नाही, कवळी भाजी असली तरी आपण घरी न्यायची. भाजी तशी मोठीच आहे, पण शक्यतो नाही जरा मोठी किंवा ठोंबा झाल्यानंतर का नाही त्याला फुटवा हे आलेला नाही ना अजून, म्हणून उपटायला चालू केली नव्हती. ह्याला का नाही एकही फवारणी नाही, टॉनिक नाही, काही सुद्धा नाही. फक्त विस्कटल्या आणि लागणीबरोबर का नाही लागण करताना विस्कटली आणि पाणी दिलं. ऊसाची लागण उगवली तरी नाही 21 दिवसानंतर उगवती. तोपर्यंत मेथीची भाजी निघून जाते. फक्त नाही मेथीची भाजी काढताना नाही कोंब बघून मेथीची भाजी काढायला लागते, का तर कोंब परत का नाही त्याच्याबरोबर मोडून येते ती. त्यामुळे तेवढंही करायला लागतंय. आता ही तुम्हाला वाटेल की आता ह्यात ऊस कसा उगवणार, तर खरं सांगायचं झालं तर का नाही 8-9 सऱ्याला का नाही बियाणं कमी आलं होतं आमचं म्हणजे मेथीचं. मग तिथं आम्ही मेथी विस्कटली नव्हती, तर ह्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात तण आले. मग तण येण्यापेक्षा मेथी आलेली बरी नाही. आता तर 5 रुपयाला पेंडी आहे. नशिबानं 4 दिवसात दर वाढलं तर वाढलं. अजून काही मी 4-5 दिवस मेथी काढायला सुरुवात करणार नाही. 4-5 दिवसानंतर मेथी काढायला सुरुवात करणार आहे. 10 रुपयाला पेंडी गेली तर बाद झालं. पण आता सध्या तर नाही भाजीला बाजारभाव नाहीतच बरं का. ऊस पण कुठं कुठं उगवायला लागलाय बरं का. एकरभर रान आहे. आमची कसं टोमॅटोची लागण पण ह्यात केली, टोमॅटोची पण लागण घरात केली, मेथी घरात विस्कटल्या, लागवड घरात. म्हणजे ह्या वेळेला मला लागण करताना लागवड मिळाली बरं का. आणि ऊसाचं बियाणं पण घरचंच आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणायला गेलं तर फक्त आम्हाला नाही ह्यात मेहनतीचाच खर्च आला किंवा नांगरट सरी ह्याचाच खर्च आला. बाकी सगळं आम्ही घरात कामं केलेली आहे. ती ऊसाच्या लागणीपासून, पाणी पाजण्यापासून, ठिबक हातरण्यापासून किंवा टोमॅटो लावण्यापासून ही सगळी कामं आम्ही घरातच केलेली आहेत. आणि मेथी काढायला म्हटलं 4-5 दिवसांना सुरुवात करायची. आमच्या मामांनी पण घरात लाल माठाची भाजी आणलेली होती, पण तरी पण का नाही मन राहिलं नाही. म्हटल्यानंतर म्हटलं चला आपण का नाही ही भाजी का नाही नेऊयाच. तेवढीच कवळी कवळी खायला भारी वाटते म्हणून घेतली. नाहीतर आम्ही जर वेळेला कसं भाजी नाही ज्या वेळेला बाजारला विकायला चालू करत नाही त्याच वेळेला घरी खायला नेतो. एवढी कवळी भाजी नाही उपटत नाही. जरा इकडे साईडला मोठी मोठी होती तेवढी घेतली बघा मी. कसं आहे माहीत आहे का, भाजी इतकी छान आली ना मला तर आवडल्या. त्याला काही खर्च केलेला नाही, काही नाही, फक्त विस्कटल्या. टॉनिक नाही, कीटकनाशक नाही, असं काहीही मारलेलं नाही.
आणि वेळ कुणाला म्हणजे एवढा वेळच नाही, एवढी कामं सगळी घरात करायची. टोमॅटोचा मांडव म्हणजे तयार करायचा होता. टोमॅटो एक 20 गुंठ चालू होतं, त्यामुळं काही एवढा वेळ मिळाला नाही. पण कसं आहे, इथं पण 1 एकर भाजी निवडायला औषध मारायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. आंबा छान आहे ना, आंब्याला इतका छान मोहर आला आहे. तिथं एक आमच्या ऊसाची अडचणी लागण आहे बघा. म्हणजे एकाच ठिकाणी आमच्या इथं एक 20 गुंठ आहे. पलीकडच्या साईडला मगाशी तुम्हाला दाखवलं आता ऊस जायचा आहे, त्या ठिकाणी 1 एकर आहे आणि ही 1 एकरभर आता आहे. आणि इथनंच पुढं थोड्या अंतरावर वर गेलं की तिथं आणखीन एक शेती आहे. टोमॅटो लावून 8 दिवस झाले, ती त्यानं पण चांगली मुळी धरली. आता त्याला पण लागवड घातली पाहिजे. असे एक झालं की एक झालं की एक कामं पुढे वाढली जाते ती. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.